इथे आम्हाला जायचं होतं डी-मार्टला, म्हणून सिंपल अशी तयारी करून बसली होती. आणि मध्येच यांचा फोन आला की मला वेळ लागेल, म्हणून म्हटलं चला रिकाम्या वेळामध्ये काहीतरी कामे करून घेऊ. इथे मी माझ्या बेबींचं कपाट आवरायला घेतलं. आणि मी तुम्हाला विचारलं होतं की मला ट्विन्समध्ये 2 बेबी बॉय आहे की 2 बेबी गर्ल, की 1 बेबी बॉय आणि 1 बेबी गर्ल. तर एका ताईने मला बरोबर उत्तर दिलं की 1 बेबी गर्ल आणि 1 बेबी बॉय. सो छान असे माझे बेबी गर्ल बॉय आहे. आणि इथे मी माझ्या बेबींचे जे काही कपडे होते आणि हे सगळे आम्हाला गिफ्ट म्हणून मिळाले आहे. आणि इथे जो काय मी तुम्हाला फ्रॉक दाखवते तोही मी माझ्या साडीच्या ब्लाऊजसोबत स्टिच करून घेतला होता, जो की मॅचिंग होता आणि सुंदर असं स्टिच करून दिला होता. अजून काही माझ्याकडे त्यांचे फ्रॉक आहे जे त्या ताईंनी 2-3 असे स्टिच करून दिलेले आहे. माझ्या दादासाठीही कुर्ता वगैरे स्टिच करून दिला आहे. हवं तर मी तुम्हाला तेही कलेक्शन शेअर करेन. आणि इथे जे काही बॉक्स आहे ते मी घरीच DIY करून बनवले आहे. आणि हे जे काही स्वेटर वगैरे आहे तेही आम्हाला गिफ्ट म्हणून मिळालं आहे, जे की 5वी-12वी मध्ये असतात ते. आणि काही दागिने वगैरे तेही भेटले आहे. सुंदर असं जॅकेट ह्यांच्या मामाने गिफ्ट केलेलं आहे. आणि एका ताईची मला अशी कमेंट होती की तू कुठे राहते, तर मी प्रॉपर नाशिकमध्ये राहते. आणि ज्यांना माहिती नसेल की माझं लव्ह मॅरेज आहे, जे काही ओळखीचे आहे त्यांना माहितीच आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे. हवं तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन तुम्ही इंटरेस्टेड असाल तर. त्यानंतर इथे मी माझं कपाट ते आवरून घेतलं. आणि ह्यांनी येताना इथे कैऱ्या वगैरे आणल्या होत्या, मला आवडतात म्हणून. आणि लगेचच आम्ही निघालो डी-मार्टला. आणि डी-मार्टमध्ये 2 पार्टिशन केलं आहे. आधी सगळं एकत्र होतं, वरच्या फ्लोअरला कपडे वगैरे आणि खाली ग्रॉसरी वगैरे. इथे मी माझ्या बेबींसाठी तवा घेतला, जो की माझ्याकडे नव्हता. छान असा तवा मिळाला. आणि एवढंसं सामान आम्हाला खरेदी करायला भरपूर असा वेळ लागला. त्यानंतर घरी आले आणि लगेच स्वयंपाक करायला घेतला. आणि जिथे घाण झाली का तिथे मी ते लगेचच आवरून मोकळं करते, कारण की नंतर ते काम आपल्यालाच करणं आहे. आणि इथे मी सिंपल अशी मटणाची भाजी करत होती. आणि ह्यांना उद्याच्या दिवशी जायचं होतं मीटिंगसाठी, जे की पुण्याला, म्हणून लवकर असं स्वयंपाक करायला घेतलं. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकतात. सिंपल अशी मटणाची भाजी डायरेक्ट मी कुकरमध्ये लावली, जसं कारणामध्ये करतात तसं सेम. इथे मी माझा जो काही मसाला आहे तो काढायची तयारी करत होती. जो काही रेग्युलर आपण मसाला वाटण करतो तेच केलं. आलं, लसूण, कांदा, खोबरं आणि टोमॅटो वगैरे. टोमॅटो मी एकदम नॉर्मल टाकला होता. आणि तुम्हाला मी सांगते, मी ह्या भाजीसाठी एक ट्रिक वापरते, जे की माझ्या सासूबाईंचे आहे. तेलामध्ये थोडंसं खसखस टाकायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर, छान अशी चव लागते. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.